काही चूक नाही, चूक आहे ती स्वर्गातल्या देवांची. त्यांनी आकाशवाणी चुकीची केली, आकाशवाणीमध्ये देवकीचा उल्लेख केला, त्यामुळे हे सगळं घडलं. आणि कदाचित तुमच्या मुलांच्या नशिबामध्ये आयुष्यच तेवढं असेल, कदाचित पूर्वीच्या जन्मामध्ये त्यांची माझी काहीतरी शत्रुता असेल, म्हणून अशा ज्ञानाच्या गोष्टी करायला लागला, माफी मागायला लागला. पण विचार करा, ज्या आईचे एक नाही तर 6 बाळ जन्माला आल्याबरोबर तिच्या डोळ्यासमोर अत्यंत क्रूरपणे दगडावर आपटून मारले, त्या मारेकऱ्याला ती आई कधी माफ करेल का हो? कधीच नाही. एक नाही तर 6 बाळ आणि तिच्या डोळ्यासमोर. आजही तुम्ही जर वृंदावनात गेलात, मथुरेला ज्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रकट झाले, देवाचा जन्म झाला, ते कारागृह तुरुंग आत्तासुद्धा आहे, पाहायला मिळतं आपल्याला. तिथं ती शिळासुद्धा, दगडसुद्धा आहे, ज्या दगडावर बालक आपटून मारले, तुम्ही आत्तासुद्धा गेल्यावर पाहायला मिळेल. तर डोळ्यासमोर त्या आईच्या, त्या बापाच्या डोळ्यासमोर त्यांचं लेकरू जन्माला आल्याबरोबर आपटून मारलं. अशा मारेकऱ्याला कुठलेच आईबाप, जगातले कुठले आईबाप माफ करू शकणार नाहीत. पण त्या ठिकाणी देवानं आईबाप निवडलेत म्हणजे ते कोणी साधारण नव्हते, श्रेष्ठ होते, ज्यांच्या नावामध्येच देव शब्द होता. देवकी, किसकी माता? देवकी माता, देवाची माता म्हणून देवकी. वसुदेव, ज्यांच्या नावामध्ये देव शब्द आहे. वसुदेव पिता, कोणाचा पिता? देव पिता, वसुदेव पिता. कारण ज्यांच्या नावामध्ये तर देव आहे, पण त्यांचं वागणं सुद्धा देवासमान आहे. देवा एवढे श्रेष्ठ आहेत, म्हणून असे श्रेष्ठ माता पिता देवानं निवडलेत. त्यासाठी त्यांच्या अंतकरणात एवढी दया होती की ज्या कंसाने एवढं दुःख दिलं, एवढा त्रास दिला, त्या कंसाने फक्त एकदा हात जोडून माफी मागितली, एकदा डोळ्यामध्ये पाणी आणलं की दोघांनीही माफ करून टाकलं. किती उदार मन असेल दोघांचं. आणि इकडे गोकुळामध्ये अजून कोणाला खबर लागलेली नाही, बाळकृष्णाचा जन्म झालाय, अजून कोणाला माहिती नव्हतं. तिकडे नंद महाराजांना गोकुळामध्ये एक सुंदर स्वप्न पडलंय पहाटे पहाटे. आणि स्वप्नामध्ये पाहिलंय